लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस रसिकांनो, आपल्या सर्वांचे आजच्या लेखात मनःपूर्वक स्वागत। रस्ता दाखवतो चालक, प्रवासाला देतो दिशा। कर्तव्यनिष्ठेने करतो काम, हाच त्यांचा खरा विश्वास। चालक, ड्रायव्हर, समाजाचा जबाबदार नागरिक। आपल्या दैनंदिन जीवनात चालकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे। ट्रॅक्टर, बस, ट्रक, जेसीबी, फोर्कलिफ्ट, टॅक्सी, रिक्षा, जहाज, रेल्वे, विमान, शालेय वाहने, रुग्णवाहिका अशा विविध वाहनांचे चालक लाखो लोकांना व माल सुरक्षितपणे त्यांच्या पाहिजेत त्या ठिकाणी पोहोचवतात। त्यामुळे चालक हा केवळ वाहन चालवणारा व्यक्ती नसून समाजाच्या प्रगतीला गती देणारा एक महत्त्वाचा घटक आहे। चालकांना रात्रंदिवस गाडी चालवण्याचे काम करावे लागते। चालकाचे काम अत्यंत जबाबदारीचे आणि कष्टाचे असते। वाहतुकीचे नियम पाळून, संयम राखून आणि सतर्कतेने वाहन चालवणे ही त्याची प्रमुख जबाबदारी असते। पाऊस, उन्हाळा, थंडी किंवा रात्रीचा काळ असो, चालक आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतो। विशेषतः रुग्णवाहिकेचे चालक, अग्निशमन दलाचे चालक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील चालक समाजासाठी मोलाची सेवा बजावतात। अनेक वेळा संकटाच्या प्रसंगी ते स्वतःची पर्वा न करता इतरांच्या मदतीसाठी धावून जातात। आजच्या आधुनिक युगात वाहतुकीचे महत्त्व वाढत आहे आणि त्याचबरोबर चालकांच्या जबाबदाऱ्याही वाढत आहेत। सुरक्षित वाहनचालना, वाहतूक नियमांचे पालन आणि प्रवाशांशी नम्र वर्तन या गोष्टींमुळे चालक समाजात आदराचे स्थान मिळवतो। मिलिटरी आणि शेतकरी व ड्रायव्हर यांच्यामुळे देश प्रगती करू शकतो। यांच्या काय मागण्या असतील त्या पूर्ण कराव्यात। चालकामुळे आपण व आपला माल सुरक्षित स्थळी पोहोचवतात, पण त्यांचं आयुष्य सुरक्षित नाही। चालकाचं आयुष्य समस्यांनी चोहोबाजूंनी घेरलेलं आहे। सरकारने गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे। चालकांना कधी मालकाचा व ट्रान्सपोर्टचा फोन येईल सांगता येत नाही। कधीही गाडी भरायला घेऊन जावं लागतं, कुटुंबापासून दूर राहावं लागतं, कुटुंबाला वेळ देता येत नाही। जेवण वेळेवर नाही, हवा व पाणी रोज बदल, झोप नाही। मालकाचा सतत फोन की गाडी पोहोचली का, गाडी योग्य वेळेत पोहोचली पाहिजे ते टेन्शन राहतं। सतत एका जागेवर बसून आजार मागे लागतात, जसे मणक्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी, मुतखडा, पोटाचे आजार। समोरून डोळ्यावर लेड लाईट आणि प्रखर लाईट दिसायला त्रास होतो। आपलं दुःख बाजूला ठेवून आपली सेवा करतात सांगणार कुणाला। चालकांच्या डोळ्यांना दिसायचे कमी झाले, आरोग्यावर लक्ष देता येत नाही। घाट मार्गात लुटमार होण्याची शक्यता असते, त्यामुळे रात्री भीती वाटते। ड्रायव्हर क्षेत्रात जोखीम वाढली आहे, म्हणून नवीन पिढी ड्रायव्हर की करायला नको म्हणते, त्यामुळे ड्रायव्हरची संख्या कमी झाली आहे। वाहनांची संख्या जास्त झाली, ट्रॅफिक रस्त्यावर वाढले आहे, सतत ट्रॅफिक जाम असते, चांगले ड्रायव्हर भेटत नाहीत। त्यामुळे सरकारने त्वरित लक्ष द्यावे, ड्रायव्हरांना चांगल्या सुविधा कशा देता येतील ते पाहावे। त्यांच्या काय मागण्या आहेत त्याचा विचार करावा, म्हणजे नवीन पिढी ड्रायव्हर क्षेत्रात उतरेल, अन्यथा अवघड आहे अवजड वाहनांचं कर्तव्य त्याचे रस्त्यावर। प्रामाणिकपणा हाच आधार, सुरक्षित प्रवास घडवितो। चालक खरा समाजाचा आधार। शेवटी, चालक हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे। समाजाच्या विकासात त्याचे योगदान अनमोल आहे। त्यामुळे प्रत्येकाने चालकांचा सन्मान करावा आणि सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे। अशा कर्तव्यनिष्ठ आणि मेहनती चालकांमुळेच आपला प्रवास सुखकर, सुरक्षित आणि वेळेवर पूर्ण होतो। रस्त्यांचा तो खरा साथी। कर्तव्यनिष्ठेची त्यांना जाणीव, सुरक्षिततेचा देतो संदेश। चालकामुळे प्रवास सुखदायक होतो। देशाच्या जडणघडण आणि विकासामध्ये चालकांचा मोठा वाटा आहे, त्यांच्या कार्याला सलाम।
प्रिय मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर प्रेमाचा एक लाईक नक्की करा. तुमच्या मनातील भावना आणि प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा. अशाच प्रेरणादायी लेखांचा सुवास प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून आमच्या परिवाराचा एक भाग बना. तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य हेच आमच्यासाठी प्रेरणेचे खरे स्रोत आहेत. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर लेखासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. लेखक रमेश शेळके.